नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात न्यूज इंडिया मराठी चॅनल। या चॅनलचे संचालक मी विजय कांबळे किनगावकर। पुढील बातमी सविस्तर पहा। भारतीय बौद्ध महासभा शाखा अहमदपूर शाखेच्या वतीने 10 दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर 22/5/2026 ते 31/5/2026 या कालावधीत श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर संपन्न करण्यात आले आहे। ज्येष्ठ पौर्णिमे औचित्य साधून समारोप सोहळा संपन्न झाला। ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई या महामानवाला दीप धूप पुष्पाने पूजन करून अभिवादन करण्यात आले। तसेच धम्मगुरु पूज्य भंते भदंत महावीरो महाथेरो आणि पूज्य भंते महामानव यांच्या मार्गदर्शनात नवीन सर्व भंतेजी यांना तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बुद्ध आणि धम्म या विषयावर श्रवण करून धम्माच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करण्यात आले। तसेच या कार्यक्रमास प्राध्यापक CM कांबळे, लातूर पूर्वचे जिल्हा अध्यक्ष माधवराव जाधव, जिल्हा सरचिटणीस MN क्षीरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रसाद एकनाथराव गायकवाड, तालुका अध्यक्ष विलास गवई, केंद्रीय शिक्षक SD कांबळे, जिल्हा संचालक उपाध्यक्ष सुजित गायकवाड, शहराध्यक्ष रेखाताई शिंदे, महिला तालुकाध्यक्ष माधव तिगोटे, तालुका सरचिटणीस MG सुरवंशी, तालुका कोषाध्यक्ष BG जुगाले, तालुका संस्कार उपाध्यक्ष वैजनाथ सुरोशे, तालुका कार्यालय सचिव राहुल वाघमारे, तालुका हिशोब तपासणी विजय आनंद कांबळे, तालुका संरक्षण विभाग उपाध्यक्ष सुभाष कोंडबा साबळे, तालुका संस्कार विभाग सचिव संतोष नारायण गायकवाड, प्रचार व पर्यटन सचिव संजय काशीनाथ वाळे, प्रचार व पर्यटन सचिव हिरामन ग्यालोबा कसवाडीकर, तालुका संघटक विठ्ठलराव संतराम गायकवाड, तालुका संघटक ज्ञानोबा बाबूराव शिंदे, तालुका संघटक बालाजी हरिबा वाघमारे, तालुका संघटक पांडुरंग धर्माधिकारी, तालुका संघटक इत्यादी सर्व तालुका पदाधिकारी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। अत्याचारी बलशाली नमिले पवित्र पुण्य विहारी तथागताने मार्ग दाविला मोक्षाचा संसारी बुद्ध धर्म जगताला प्रेरक बुद्ध चितारणहारी बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि अनेक तू दयावंत प्रति सत्य स्वरूप परमार्थाचा तू प्रतीक, ममतेचा वात्सल्याचा भंडार जणू तू धनिक। या कार्यक्रमाचे तू दयावंत प्रति सत्य स्वरूप परमार्थाचा तू प्रतीक, या कार्यक्रमाचे ममतेचा वात्सल्याचा भंडार जणू तू धनिक। तू सर्वश्रेष्ठ बुद्धीचे प्रतीक सिद्धार्थ गौतम स्वामी, ज्ञान योगी तू ध्यान मूर्ती परमात्मा अंतर्यामी। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो।
आजचा जो कार्यक्रम आहे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त तसेच 10 दिवसीय श्रावण शिबिर या शिबिराचा समारोप सुद्धा आहे. या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमासाठी प्रवचन देण्यासाठी लाभलेले पूज्य होते महावीरो महाथेरो यांना सुद्धा मी वंदन करतो. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपलब्ध झालेले महानाम होते यांना सुद्धा वंदन. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पूर्वचे सरचिटणीस माधवराव जाधव सर, कोषाध्यक्ष एम क्षीरसागर सर, तसेच संस्कार विभागाचे उपाध्यक्ष एस डी कांबळे सर यांना माझा सप्रेम जय भीम. मला फक्त 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. या 2 मिनिटाच्या वेळामध्ये श्रामदेव शिबिर हे जे आम्ही राबवलेलं आहे त्यामागचा उद्देश मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मागच्या 2 वर्षापासून अनेक ग्रामीण भागामध्ये आमची कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभेची फिरते आहे. महिलांची सुद्धा कार्यकारिणी फिरते आहे. यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की बौद्ध समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. आम्हाला भारतीय बौद्ध महासभेची शाखा करण्यासाठी निर्व्यसनी माणसे मिळेनाशी झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये आम्हाला आमची निराशा झाली. अनेकांनी हो हो म्हणत ती शाखा करायचं टाळलं. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की संस्कार देणं हे खूप महत्वाचं आहे आणि संस्कार देणं हे बुद्धाच्या काळापासूनच श्रामदेव शिबिरामधूनच होत आलेलं आहे. म्हणून आम्ही हा विचार केला की या तालुक्यामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त श्रामदेव शिबिर राबवण्याचा प्रयत्न करू. ग्रामीण भागामधून आम्ही श्रामदेव गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण 40 लोकांना ज्यावेळेस आम्ही संपर्क करतो त्यावेळेस 10 जण इथं तयार होतात अशी परिस्थिती आहे. आणि याही परिस्थितीमध्ये आजच्या या श्रामदेव शिबिरासाठी आमच्याकडे शेवटच्या दिवशी 12 श्रामदेव तयार झाले आणि त्यांना या श्रामदेव शिबिरातून संस्कारित करण्यासाठी आमच्या कार्यकारिणीने प्रयत्न केलेले आहेत. एक म्हण आहे, आम्ही भी घडलो तुम्ही भी घडा. पण या म्हणीमध्ये जर थोडासा बदल केला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, याचाच अर्थ असा आहे जर इतरांना घडवायचं असेल तर सुरुवातीला स्वतः घडावं लागेल. एक अतिशय सुंदर उदाहरण आम्ही नेहमी सांगत असतो. गांधीजीकडे एक महिला आली होती आणि ती महिला म्हणाली की बापू तुम्ही सगळ्या देशाला सुधारता पण माझा मुलगा दररोज गुळ खातो आणि काही म्हटलं तरी तू गुळ खाणं सोडत नाही आणि याला काहीतरी सांगा. तर गांधीजीने म्हटले की ठीक आहे तू 8 दिवसांनी ये. आणि 8 दिवस झाल्यानंतर परत ती महिला आली आणि म्हणाली की गांधीजी 8 दिवसापूर्वी मी आले होते, माझा मुलगा नेहमीच गुळ खातो, त्याला काहीतरी म्हणा, त्याचे गुळ खाणं बंद करा. आणि मग त्या दिवशी गांधीजींनी त्याला म्हणले का रे तू दररोज का गुळ खातोस, आता उद्यापासून गुळ खायचं नाही. पण त्या महिलेला प्रश्न पडला की एवढंच वाक्य बोलायचं होतं तर ते अगोदर गांधीजींनी का म्हटलं नाही. मग गांधीजीला तिने विचारले की असं का तुम्ही त्या दिवशी म्हटलं पाहिजे होतं. मग गांधीजी म्हणाले की ही जी सवय आहे गुळ खायची ही सवय मला सुद्धा आणि मी या सवयीचा अधीन असल्यामुळं दुसऱ्यांना ते गुळ खाऊ नको म्हणून कसा सांगू. म्हणून मी मागच्या 8 दिवसामध्ये ही गुळ खायची सवय बंद केली आणि बंद केल्यानंतरच मला तो नैतिक अधिकार आला की तू गुळ खाऊ नको. म्हणून तो आज मी त्या मुलाला सांगितलं की बेटा तू गुळ खाऊ नकोस. तर ज्या वेळेस आपल्याला संस्कार शिबिर राबवायचे आहेत तर त्यावेळेस माझी सर्वांना विनंती आहे की जेवढं होईल तेवढं अगोदर स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा सर्वांनी प्रयत्न करू. ज्यावेळेस आपण स्वतः सुधारू त्यावेळेसच पुढली पिढी सुधारणार आहे, येणारी पिढी सुद्धा सुसंस्कारी होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला हे वेगवेगळे शिबिर
या ठिकाणी राबवायचे आहेत. हे शिबिर राबवणं हे फक्त भारतीय बौद्ध महासभेचं काम नाही, ही एक निमित्त मात्र आहे. यासाठी या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांनी या शिबिरासाठी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवलेला आहे. याच्या यशस्वीसाठी प्रयत्न केलेले आहेत. या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये माझे मित्र संजीव कुमार भालेराव हे रात्रंदिवस या ठिकाणी राबलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझं प्रस्तावित या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय बुद्ध. विश्व शांति का शांति दूत तू विश्वव्यापी कल्याणी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि